आपल्यासाठी प्राण देणारा खरा मेंढपाळ कोण आहे? आजचे पवित्र शुभवर्तमान. मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ मेंढ्यांसाठी आपले प्राण देतो. जो भाडोत्री आहे आणि मेंढपाळ नाही, ज्याच्या स्वतःच्या मेंढ्या नाहीत, तो लांडगा आलेला पाहून मेंढ्यांना सोडून पळून जातो. लांडगा मेंढ्यांना फाडून टाकतो आणि त्यांना विखुरतो. तो भाडोत्री असल्यामुळे पळून जातो, कारण त्याला मेंढ्यांची पर्वा नसते. मी चांगला मेंढपाळ आहे. मी आपल्या मेंढ्यांना ओळखतो आणि माझ्या मेंढ्याही मला ओळखतात, जसे पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो. मी मेंढ्यांसाठी आपले प्राण देतो. माझ्या अजून दुसऱ्या मेंढ्या आहेत ज्या या कळपातल्या नाहीत. त्यांनाही मला आणले पाहिजे आणि त्या माझ्या वाणी ऐकतील. त्यांचा एक कळप आणि एक मेंढपाळ होईल. यामुळेच पिता माझ्यावर प्रेम करतो, कारण मी आपले प्राण देतो, यासाठी की ते मी पुन्हा घेईन. कोणीही ते माझ्यापासून हिरावून घेत नाही, तर मी ते स्वतःच देतो. ते देण्याचा आणि पुन्हा घेण्याचा अधिकार मला आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्याकडून मिळाली आहे. प्रभूचे वचन. मनन. आजचे शुभवर्तमान आपल्याला येशू ख्रिस्ताच्या अथांग प्रेमाची आठवण करून देते. तो केवळ एक नेता नाही, तर चांगला मेंढपाळ आहे, जो आपल्या कळपासाठी स्वतःचे जीवन अर्पण करतो. तो म्हणतो, मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ मेंढ्यांसाठी आपले प्राण देतो. इतर कोणाही प्रमाणे तो भाडोत्री नाही, ज्याला मेंढ्यांची पर्वा नसते. येशू आपल्याला ओळखतो, आपले दुःख समजून घेतो आणि आपल्या सुरक्षिततेची हमी देतो. जसे पिता त्याला ओळखतो आणि तो पित्याला ओळखतो, तसेच आपले नाते आहे. त्याच्यासारखे निस्वार्थ प्रेम देणारा कोणी नाही. आपणही त्याची वाणी ऐकून त्याच्या मागे चालावे, त्याला पूर्णपणे विश्वास ठेवावा. प्रार्थना करूया. हे येशू, तूच आमचा चांगला मेंढपाळ आहेस, ज्याने आमच्यासाठी आपले प्राण दिले. तुझ्या असीम प्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला तुझ्या आवाजाची ओळख दे आणि तुझ्या कळपात सुरक्षित ठेव. तुझ्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला शक्ती दे, जेणेकरून आम्ही तुझ्या इच्छेनुसार जीवन जगू शकू. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात चांगल्या मेंढपाळाबद्दल जाणून घेऊया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.